राजा मानसिंग कछवा हे नाव कधी ऐकलं इतिहासामध्ये हिंदूंनो? नाही ना. राजा मानसिंग कछवा हे फक्त योद्धा नव्हते, तर ते सनातन संस्कृती, परंपरा, आस्था जपणारे आणि सच्चे संरक्षक होते. ज्या काळामध्ये हिंदू मंदिरांवर आक्रमण केली जात होती, हिंदू मंदिर ध्वस्त केली जात होती, तेव्हा राजा मानसिंग कछवा हे समोर आले आणि त्यांनी धर्म, संस्कृती, परंपरा वाढवली आणि टिकवली. यामध्ये त्यांनी 7,000 पेक्षा जास्त हिंदू मंदिरांचं पुनर्स्थापना केली, पुनर्रचना केली आणि आपला धर्म मजबूत केला. त्यांनी जे 7,000 मंदिराचं बांधकाम केलं, त्यामध्ये काही महत्वाचे मंदिर आहे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यामध्ये वृंदावनचं गोविंद भव्य मंदिर आहे, वाराणसीचं मंदिर आहे आणि मंदिराचे घाट आहे, अमेरिका जगत मंदिर शिरोमणी मंदिर आहे आणि वाराणसी आणि काशी विश्वनाथ हे प्रमुख मंदिर आहे जे त्यांनी बांधायचं आणि पुनर्रचना काम केलेलं आहे. राजा मानसिंग कछवा हे फक्त एक योद्धा नव्हते, त्यांनी आपली शक्ती, संपत्ती, आपले पराक्रम हे फक्त त्यांनी आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यापुरतच नाही केलं, तर आपली धर्म, संस्कृती, परंपरा टिकवण्यासाठी त्यांनी प्रमुख पाऊल उचललं होतं. ज्या काळामध्ये मुघल आक्रांता हिंदू मंदिरांना टार्गेट करत होते, त्यावेळेस ते सनातन संस्कृती, परंपराचा भगवा ध्वज घेऊन लढत होते आणि आपली देव देश धर्मासाठी ते झुंजत होते. हे राजा मानसिंग कछवा हे नाव इतिहासामध्ये अजरामर झालं, पण आज आपले हिंदू हे नाव कुठेतरी विसरलेले आहे. अशा महान योद्ध्याला यांनी हिंदू संस्कृती, परंपरा टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलं, ते आपल्यापर्यंत कधी पोहोचलेच नाही आणि आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये या राजाचं नाव कधी ऐकायला मिळालंच नाही आणि त्यांचं कार्य, त्यांचं शौर्य, त्यांचं पराक्रम हे आपल्यापर्यंत कधी पोहोचलंच नाही. त्या प्रत्येक राजाचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी सनातन धर्म, संस्कृती, परंपरा टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हेच आपल्यासोबत झालेली एक सगळ्यात मोठं षडयंत्र आहे, जे प्रत्येक हिंदूंनी समजून घ्यायला हवं. असे काही राजे आहेत ज्यांनी आपली संस्कृती, परंपरा वाढवण्यासाठी आपल्यासाठी कार्य केले आहे. म्हणून आज आपण सनातन धर्म, संस्कृती, परंपरा हे फॉलो करत आहोत आणि आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. ज्यांनी या मातृभूमीमध्ये स्वतःला गाडून घेतलं आपली संस्कृती टिकावी यासाठी, पण आपल्याला ते सर्व शिकवलेलं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त मुघलच इतिहासामध्ये शिकवले गेले आणि आपल्या डोक्यामध्ये फक्त मुघलांचा इतिहास घातला गेला. त्यामुळे आपली येणारी पिढी, आपली युवा पिढी आपली सनातन संस्कृती, परंपरा कमजोर करण्याचा प्रयत्न केला गेला. हेच तर षडयंत्र आहे जे आजपर्यंत कोण्याही हिंदूला समजलेलं नाही. राजा मानसिंग कछवा हे नाव अवश्य लक्षात ठेवा आणि त्यांचा इतिहास कधीतरी चाळून बघा. त्यांच्या प्रत्येक इतिहासामध्ये तुम्हाला शौर्य, पराक्रम, त्याग, बलिदान दिसणार. ज्यांनी हिंदू मंदिरं, हिंदू संस्कृती, परंपरा टिकवण्यासाठी आपलं महत्वाचं कार्य केलं आणि हिंदू धर्म संरक्षणासाठी त्यांनी अभूतपूर्व पराक्रम केलेला आहे. अशा महान योद्ध्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. जय शिवराय, जय श्रीराम, हर हर महादेव.